अंकल 60 वर्षाचे असून पण सगळं तिसऱ्यांदा त्यांचं घर खाली होतं. मग मी खाली जायचे तेव्हा अंकल पण यायचे आणि मग माझं नाव कोमल आहे. मी 27 वर्षाची आहे. लहानपणापासूनच मी आत्याच्या घरीच राहिला होते. कारण आमचं गाव अशा ठिकाणी होतं की तिथं आजूबाजूला कोणत्याच सुविधा नव्हत्या. गावात शाळा नव्हती, गावात जाण्यासाठी चांगला रस्तासुद्धा नव्हता किंवा बाकी पण साऱ्या प्राथमिक गरजांपासून आमचं गाव लांबच होतं. त्यामुळे तिसरीपासूनच माझ्या वडिलांनी मला आत्याच्या गावाला राहायला पाठवलं होतं. आत्या तालुक्याच्या गावाला राहत होती. तिच्या घरी फक्त ती आणि तिचा मुलगा म्हणजे अमोल राहत होता. आत्याच्या घरापासून शाळा खूप जवळ होती. अगदी चालत जायचं झालं तर 5 मिनिटांचा रस्ता होता. सवय झाल्यानंतर मी तिथं चांगलीच रुळले. सुट्टीमध्ये मी फक्त गावी जात होते. जशी मी माध्यमिक शाळेत गेले तशा तिथल्या काही मुली माझ्या चांगल्या मैत्रिणी झाल्या. मग काय, शाळा, घरी आल्यावर आत्याला कामात मदत करणे आणि मोकळ्या वेळात मैत्रिणीसोबत मज्जा मस्ती यातच माझे दिवस जाऊ लागले. हे असं सगळं चाललं असतानाच माझ्यात अनेक बदल होत गेले. माझ्या शरीरात अनेक बदल व्हायला लागले. मुलगा मुलगी यामधला फरक स्पष्ट जाणवायला लागला. आणि मग असं वाटायला लागलं की आपली काळजी घेणारं पण कोणी मुलगा असावा. असं तर आत्याचा अमोल पहिल्यापासूनच माझी काळजी घेत असायचा, पण मला कधी त्याची जाणीव झाली नव्हती. पण मात्र जसा माझ्यात बदल व्हायला लागला तसा अमोलच्या स्पर्शाचा पण मला मोह जडला. आता शाळेपेक्षा मला घरची चोट जास्त लागून राहायची. अमोलसोबत बोलणं, त्याचा हात हातात असणं, त्याच्याशी मज्जा मस्ती करणं हे असं खूप आवडायला लागलं. आणि परत असं जाणवायला लागलं की अमोलला पण माझ्या स्पर्शाची वेगळीच नशा चढली आहे. आमच्यातला हा चल्लडपणा आता वाढू लागला होता. शाळेला सुट्टी असल्यावर आम्ही दिवसभर दोघेच घरी असायचो, कारण आत्या कामावर जायची आणि या दिवसात पण आम्ही दोघे एकमेकात पूर्ण बुडून जायचो. आता 5 वर्षापूर्वी आत्याच्या घरी आलेली मी आणि माझ्यासोबत अमोलची असणारी वागणूक आणि आत्ताची वागणूक यात खूप फरक होता. असेच दिवस जात गेले, वर्षे जात गेली. आमच्यातलं अंतर अजूनच कमी झालं. आता आमच्या दोघात असं काहीच राहिलं नव्हतं जे एकमेकांपासून लपून होतं. बघता बघता मी कॉलेजला गेले, पण तरीही माझं कॉलेजपेक्षा जास्त मन घरीच लागत होतं. अमोलच्यात आणि माझ्यात घडणाऱ्या गोष्टी मला सतत हव्या होत्या. अशातच आत्याला आमच्याविषयी थोडी शंका निर्माण झाली होती. त्यामुळे तिने मला सरळ विचारलं की तुला अमोल आवडतो का? तू अमोलसोबत लग्न करशील का? मी जराही वेळ न घालवता लगेच होकार दिला, पण मी आत्याला म्हटलं की ही गोष्ट तू अमोलला नको बोलूस. योग्य वेळ आल्यावर सरळ आपण बोलू. आत्या पण या गोष्टीला तयार झाली. त्यानंतर मात्र माझ्या मनात आत्याबद्दलची भीती होती ती कायमची निघून गेली. मी आता अमोलच्या प्रेमात पूर्ण बुडवून गेली होती. आणि अशातच अचानक मला समजलं की मला दिवस गेले आहेत. ही गोष्ट समजल्यावर मी अमोलच्या कानावर घातली, तर तो अनपेक्षितपणे माझ्यासोबत वागायला लागला, गोष्टी टाळायला लागला, माझ्यासोबत भांडायला लागला आणि मला म्हणाला की गोळ्या खाऊन हे मूल खाली करायचं. पण मला ही गोष्ट नको होती. मला ते मूल आणि अमोल दोघेही हवे होते. अमोल मात्र माझं ऐकायला तयारच नव्हता. शेवटी नाईलाजास्तव मला ही गोष्ट आत्याच्या कानावर घालायला लागली. तोवर मला 3 महिने होऊन गेले होते. आत्याने ही गोष्ट ऐकताच तिला धक्काच बसला, पण त्यातूनही आत्याने स्वतःला सावरलं आणि मग तिने अमोलला बोलावून घेतलं आणि आमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. पण अमोल या गोष्टीला तयार झाला नाही. त्याने माझ्यासोबत लग्न करायला सरळ नकार देऊन टाकला. आता मात्र ही गोष्ट माझ्या पायाखालची जमीन सरकवणारी होती. आत्याने पण अमोलला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या तो ऐकायला तयारच नव्हता. आत्या माझ्या वडिलांना पण बोलू शकत नव्हती. शेवटी ती पण म्हणाली की आपण आत्ताच मूल खाली करूया. पण मला ते नको होतं. मला मुलाला जन्म द्यायचा होता. अमोलने जबाबदारी नाकारली होती, मला नाकारलं होतं, पण मी मात्र मनापासून त्याच्याशी नातं जोडलेलं आणि त्याची निशाणी मला हवी होती. असेच काही दिवस गेले आणि एके रात्री मी घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि तिथून लांब कुठंतरी जाऊन राहायचं ठरवलं आणि मी मुंबईला निघून आले. माझ्याजवळ पैसे तर काहीच नव्हते,
पण गळ्यात वडिलांनी केलेली 1 तोळ्याची चेन होती. मी ती मोडली आणि त्यातून जे पैसे आले त्याने मुंबईत एका साध्या अपार्टमेंटमध्ये एक रूम भाड्याने घेतली. 8 दिवस बसून काढले आणि मग जसे आजूबाजूचे ओळखीचे झाले तसं मग त्यांच्या ओळखीने मला रुमालच्या कंपनीत काम बघितलं आणि कामाला जायला लागले. हळूहळू माझं पोट दिसू लागलं होतं आणि शेजारच्यांच्या चर्चा चालू झाल्या होत्या. मग अशा वेळी त्या सगळ्यांना थांबवायला मी असं सांगितलं की माझा नवरा या जगात राहिला नाही. असं काहीसं पटवून देऊन त्या चर्चा तर थांबवल्या, पण अनेक लोकांची माझ्याकडे बघण्याची नजर मात्र बदलली होती. एकटी मुलगी समजून कितीतरी वेळा घरातून बाहेर जाताना मला कितीतरी गोष्टींना सामोरे जायला लागायचं. शेजारी तर माझ्याशी नीट बोलत पण नव्हते. पण अशातच माझ्या रूमच्या खालच्या मजल्यावर एक जोडपं राहायचं. ते जोडपं वयोवृद्ध होतं. त्यांना सगळे अंकल आणि आंटी म्हणून आवाज द्यायचे. अंकल सोसायटीचे वॉचमन होते आणि आंटी घरातच असायच्या. आंटी सतत आजारी असायच्या, त्यामुळे त्या काही सारख्या घरातून बाहेर येत नव्हत्या आणि कोणाशी जास्त बोलत नसायच्या, ना कुणाच्यात बसायला जायच्या. मी मात्र त्यांच्या घरी जायची तेव्हा त्या माझ्याशी मात्र मन मोकळेपणाने बोलायच्या. आणि आता तर मी कामावर जायचं पण बंद केलं होतं. 3-4 महिन्याचा पगार आला होता, त्यावरच माझं दिवस ढकलायचं चालू होतं. मग मी घरातली कामं आवरून जास्त तर वेळ त्यांच्याच घरी असायचे आणि असेच दिवस जात गेले आणि मला 9वा महिना लागला. आता घरातली कामं आणि बाकी सगळं माझ्यासाठी खूप कठीण होऊन बसलं होतं. मग अशातच मी काही साहित्य आणायला गेले. खाली गेले की माझ्या हातातली पिशवी बघून अंकल पळत यायचे आणि हातातून पिशवी घ्यायचे आणि मला रूमपर्यंत सोडायचे. आणि शेवटी मी एका मुलीला जन्म दिला आणि त्यावेळी मी तिथल्याच जवळच्या सरकारी रुग्णालयात ॲडमिट होते. तिथं असताना पण अंकल आणि आंटीनंच मला मदत केली. दवाखान्यातून सुटल्यावर पण मी आणि माझं बाळ आम्ही काही दिवस त्यांच्याच घरी राहायला लागलो होतो. अंकल आणि आंटीने माझी सगळी काळजी घेतली. तोपर्यंत माझे पैसे पण संपल्यामुळे मला रूम खाली करावी लागली. मग अशातच त्या दोघांनीच मला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं. पण त्यानंतर काही दिवसांनी मी कामावर जायला लागले. घरी आंटीच माझ्या बाळाला बघत होत्या आणि मग माझ्या पैशाची जुळवाजुळव झाली आणि मग समोरच्याच एका चाळीत रूम घेतली आणि तिथं राहू लागली. पुढची 2-3 वर्षे माझ्यासाठी खूप कठीण गेली. काम आणि मुलीला सांभाळणं खूप खूप कठीण जाऊ लागलं. पण देवाने या सगळ्यासाठी मला ताकद मात्र दिली. त्यानंतर मला एका चांगल्या ठिकाणी काम भेटलं आणि पगार पण चांगला मिळायला लागला आणि सगळा खर्च भागून पैसे शिल्लक पण राहायला लागले. अशीच पुढचे 3 वर्ष गेली आणि आता माझी मुलगी म्हणजेच परी 1लीला शाळेत जाऊ लागली आणि आम्ही दोघी आनंदात राहायला लागलो आहे. या सगळ्यात अंकल आणि आंटींची खूप मोठी मदत झाली. मी मोकळ्या वेळात त्यांच्याच घरी जाते. ते परीला त्यांच्या नातीप्रमाणेच सांभाळतात. शेवटी काय तर रक्ताची नाती दुरावली तरी अशी जोडलेली नाती रक्ताची उणीव भासू देत नाहीत. माझ्या मते तर त्या रक्ताच्या नात्यापेक्षा पण जास्त गोडवा या नात्यात असतो.